नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 27 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच श्याम बेनेगल यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. चित्रपट निर्माते होते हे श्याम बेनेगल आणि यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही श्याम बेनेगल होते ते प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते होते आणि नुकतंच त्यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी भारतातील सामाजिक मुद्द्यांवर अनेक चित्रपट बनवलेले आहेत आणि त्यांचे प्रसिद्ध दोन मालिका आहेत मित्रांनो. भारत एक खोज आणि संविधान, त्या दोन मालिकांचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. हे पॉइंट्स आपल्याला यांच्याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसेच त्यातील काही महत्त्वाचे पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जसं 1976ला त्यांना पद्मश्री देण्यात आलेला आहे. 1991ला पद्मभूषण पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता. हे काही महत्त्वाचे पुरस्कार आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर निधन वार्ता आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं पी. वेणुगोपाल ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा यशस्वी हृदयाचं प्रत्यारोपण केलेलं होतं, त्यांचं निधन झालेलं आहे. रतन टाटा जे प्रसिद्ध भारतीय उद्योगपती होते त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. आणि शारदा सिन्हा ज्या प्रसिद्ध गायिका होत्या त्यांनाच बिहार कोकिळा म्हणून ओळखलं जायचं, त्यांचं सुद्धा नुकतंच निधन झालेलं आहे. या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच अमेरिकेने कोणत्या पक्षाला देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. बॉल्ड ईगल असं त्याचं नाव आहे, ज्याला नुकतंच अमेरिका या देशाने त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या पक्षीचं नाव लक्षात ठेवायचं आहे बॉल्ड ईगल. नुकतेच अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी बॉल्ड ईगल या पक्षाला अमेरिकेचं राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला आहे. त्यासोबतच एक किर्गिस्तान देश आहे, त्याने सुद्धा नुकतंच जो हिम बिबट्या आहे त्याला देशाचा राष्ट्रीय प्रतीक म्हणून घोषित केलेला आहे. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यासोबतच भारताच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जसं भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, जो की बेंगॉल टायगर हा आहे. त्यानंतर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, भारताचा राष्ट्रीय फूल आहे कमळ, भारताचा राष्ट्रीय झाड आहे वटवृक्ष. त्यानंतर महाराष्ट्राविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्राचा राज्य फूल आहे जारूळ, महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन, महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. खार आहे एक प्रकारची, जे की भीमाशंकर अभयारण्यामध्ये पाहायला मिळते. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे IMP आहेत, जे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच कोणाला इंडोनेशियाचा 2024 सालचा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झाला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. बैजू पाटील यांना इंडोनेशियाचा 2024 सालचा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे बैजू पाटील, जे की प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार आहेत आणि त्यांना 2024 सालचा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झालेला आहे इंडोनेशिया या देशाकडून. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा, कारण एखाद्या भारतीयाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की वेगवेगळ्या 31 देशांमधून एकूण 65,000 जे छायाचित्र आहेत ते आलेले होते. त्यापैकी जे बैजू पाटील आहे त्यांनी जे काही हत्तीचं छायाचित्र काढलं होतं त्या छायाचित्राची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे. आणि ते छायाचित्र कोणतं होतं तर जिम कार्बेट जे उत्तराखंडमध्ये आहे राष्ट्रीय उद्यान, त्या ठिकाणी त्यांनी हत्तीच्या कळपाचं एक छायाचित्र काढलेलं होतं.
त्याला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, हे जे काही जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे उत्तराखंडमधील, ते भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे. हे सुद्धा पॉइंट आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. जसं मिस वर्ल्ड 2024 ची विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा, मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता व्हिक्टोरिया थेल्विक, ज्ञानपीठ 2023 चे विजेता आहेत गुलजार आणि राम भद्राचार्य. 33वा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे प्रभा वर्मा यांना. लता मंगेशकर पुरस्कार 2024चा अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना. MS स्वामीनाथन पुरस्कार 2023 सालचा BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. तसेच साहित्य अकादमीशी रिलेटेड काही पुरस्कार आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत, जे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. जसं साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी देण्यात आलेला होता. साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उस्वन या कादंबरीला देण्यात आलेला होता. आणि हे 2023 या वर्षीचे पुरस्कार आहेत. त्यासोबतच 2024चा सुद्धा साहित्य अकादमी मराठी साहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांच्या विंदांचे गद्य या समीक्षा ग्रंथासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न पाहणार आहोत. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, न्यायमूर्ती नरेंद्र जी हे नुकतंच उत्तराखंड या उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. न्यायमूर्ती नरेंद्र जी जे आहेत ते उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. या अगोदर ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला उच्च न्यायालयांमध्ये जे काही मुख्य न्यायाधीश म्हणून ज्या व्यक्तींची नियुक्ती झालेली आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जसं झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत न्यायमूर्ती MS रामचंद्र राव. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले आहेत न्यायमूर्ती मनमोहन. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत. जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती ताशी रफस्तन. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती KR श्रीराम. केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती नितीन मधुकर जामदार. त्यासोबतच जे उच्च न्यायालय आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. उच्च न्यायालयासंबंधित राज्यघटनेमध्ये कलम आहे 214 ते 231. आणि सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. आणि आत्ता नवीन जे काही उच्च न्यायालय बनलेलं आहे 25व्या क्रमांकाचं ते अमरावती आहे मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच मुंबई जे उच्च न्यायालय आहे त्याचे 3 खंडपीठ आहेत नागपूर, संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी. हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं. ते पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच सुशासन दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 25 डिसेंबरला नुकताच सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. सुशासन दिवस अर्थात गुड गव्हर्नन्स डे दरवर्षी 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. आणि अटल बिहारी वाजपेयी जे आहेत त्यांची यावर्षी 100वी जयंती आहे मित्रांनो. म्हणून हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण एखादी व्यक्तीची जर 50 वर्ष जयंतीला होत असतील किंवा 100 वर्ष किंवा 150 वर्ष जर होत असतील तर त्यावर आपल्या परीक्षांमध्ये हमखास प्रश्न हा विचारला जातो. म्हणून हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे अटल बिहारी आहे त्यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1924ला ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला होता. ते भारताचे 3 वेळा पंतप्रधान राहिले आहेत. आणि सर्वात कमी कालावधीसाठी सुद्धा ते भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत. अवघ्या 13 दिवसांसाठी ते 1996 मध्ये भारताचे पंतप्रधान राहिलेले होते. आणि त्यांचं अविश्वास ठरावामुळे सरकार अल्पमतात आल्यामुळे ते सरकार पडलं होतं मित्रांनो. ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकतंच 2015ला त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्यासोबतच जे डिसेंबरमधील इतर दिन विशेष आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत.
तर पहिला आहे 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस असतो. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण दिवस आणि विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 डिसेंबरला विश्व दिव्यांग दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस. 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस. 16 डिसेंबरला विजय दिवस. हे काही महत्त्वाचे दिनविशेष होते, जे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच स्पेडेक्स मिशन लॉन्च करण्याची घोषणा कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने केली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारतीय जे काही अंतराळ संस्था आहे इस्रोकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे. त्या मिशनचं नाव लक्षात ठेवायचं आहे, स्पेडेक्स मिशन असं त्याचं नाव आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही स्पेडेक नावाचं मिशन आहे त्याला लॉन्च केलं जाणार आहे 30 डिसेंबरला. आणि त्याच्यासाठी जे काही रॉकेट वापरामध्ये वापरलं जाणार आहे त्याचं नाव आहे PSLV C60 आणि ठिकाण असणार आहे श्रीहरिकोटा. या ठिकाणाहून हे जे काही मिशन आहे ते त्याचं लॉन्च होणार आहे. ह्याचा उद्देश लक्षात ठेवायचा आहे या मिशनचं. तर 2 लहान जे काही स्पेस क्राफ्ट असतात त्याला पृथ्वीच्या लोअर ऑर्बिट किंवा कक्षेमध्ये जोडणं आणि नंतर परत त्याला वेगळं करणं, म्हणजेच त्याला डॉकिंग अनडॉकिंग असं म्हटलं जातं मित्रांनो. यामध्ये काय होत असतं, की 2 पेक्षा अधिक जे काही अंतरिक्ष यान असतात त्यांना जोडून अवकाशामध्ये नेलं जातं आणि नंतर परत एकदा त्यांना वेगळं केलं जातं. अशा प्रकारची ही टेक्नॉलॉजी असणार आहे. याचंच परीक्षण या मिशनद्वारे इस्रो करणार आहे. तर हे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इस्रो जे काय आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 1969ला. मुख्यालय आहे बँगलोर या ठिकाणी आणि सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, ICC अंडर-19 महिला विश्वकप 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मलेशिया या देशामध्ये हे ICC अंडर-19 महिला विश्वकप 2025चं आयोजन केलं जाणार आहे. त्याविषयी थोडे अधिकचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचं आयोजन मलेशिया या देशामध्ये होणार आहे आणि जी काही स्पर्धा होणार आहे ते 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान पार पडली जाणार आहे. आणि याचं दुसरं एडिशन आहे मित्रांनो. या अगोदर 2023ला ही स्पर्धा पहिल्यांदा झालेली होती. त्याचा विजेता हा भारत हा संघ ठरलेला होता आणि उपविजेता इंग्लंड हा संघ ठरलेला होता. त्यासोबतच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जे काही चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे 2025 ची त्याचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये होणार आहे. पण भारताचे जे काही सामने असणार आहेत पाकिस्तानमध्ये ते भारतीय संघ दुबई या ठिकाणी खेळणार आहे. कारण पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या क्रिकेट संघाला खेळण्याची परवानगी ही आपल्या भारत सरकारनं दिलेली नाही. म्हणून हे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, की ICC T20 पुरुष वर्ल्ड कप जे झालेलं होतं 2024ला त्याचा विजेता ठरला होता भारत आणि उपविजेता होता दक्षिण आफ्रिका. ICC जे वन डे वर्ल्ड कप झालेलं होतं पुरुषांचं ते 2023ला झालेलं होतं मित्रांनो. या ठिकाणी ते एडिट करण्यात चूक झालेला आहे. ते 2023 असं गृहीत धरायचं आहे. त्याचा विजेता ऑस्ट्रेलिया हा संघ होता आणि उपविजेता होता भारतीय संघ. त्यानंतर ICCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत जय शहा आणि सर्वात तरुण ICCचे अध्यक्ष बनलेले आहेत जे की एक भारतीय आहेत. म्हणून हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे होतात. ते आपल्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारतातील पहिला डिजिटल संग्रहालय कोठे सुरू करण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, पुणे या ठिकाणी भारतातील पहिला डिजिटल संग्रहालय सुरू करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे काही पहिलं डिजिटल संग्रहालय असणार आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे अभय प्रभावना आणि मुंबई पुणे जे काही एक्सप्रेसवे आहे त्यावर उभारण्यात आलेला आहे इंद्रायणी या नदीच्या काठावर. आणि यामध्ये काय आहे तर जैन धर्मियांचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल यात माहिती देण्यात आलेली आहे. आणि हे जे काही संग्रहालय आहे ते 3.5 लाख चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे मित्रांनो. त्यासोबतच जे काही इतर संग्रहालय आहेत ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. जसं भारतातील पहिला संविधान संग्रहालय उभा करण्यात आलेला आहे हरियाणा या राज्यामध्ये. भारतातील पहिला समुद्री संग्रहालय गुजरातमधील लोथल या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिला चंदन संग्रहालय कर्नाटक या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्राविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याची राजधानी आहे मुंबई
मुख्यमंत्री आहेत सध्या देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न होता, नुकतेच प्रकाशित वन अहवाल नुसार भारतात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए व्ही रामसुब्रमण्यम. हे नुकतंच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, आइसलँड या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी क्रिस्टोन फ्रास्टा टोडीर असं त्यांचं नाव होतं. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच GST परिषदेची बैठक पार पडली, ती कोठे पार पडली? तर याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी जैसलमेर. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच प्रकाशित नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. या इंडेक्सनुसार भारताचा 49वा क्रमांक आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, नुकतेच युगांडा या देशात कोणत्या व्हायरसमुळे लोक संक्रमित झाले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी डिंगा डिंगा असं त्या व्हायरसचं नाव होतं मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की राष्ट्रीय किसान दिवस कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 23 डिसेंबर या दिवशी नॅशनल फार्मर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. याविषयी डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण होते? आणि याचं उत्तर आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कमेंटमध्ये दिलेलं आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे. तरी पण काही विद्यार्थी मित्रांनो चुकून संजय वर्मा असं उत्तर देत आहेत. त्यांना मला सांगणं आहे की काही काळासाठी संजय वर्मा यांना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनवण्यात आलेलं होतं, पण परत एकदा रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. तर हे पॉईंट आपण लक्षात ठेवायचे आहेत. चला मग याचं उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर डी रश्मी शुक्ला या सध्या महाराष्ट्र राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि अतिशय सोपा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जे आपल्या परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न हा विचारला जाणार आहे. म्हणून सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देतात. थांबूया मग. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तसेच जे इतर स्टडी मटेरियल आहे त्या ठिकाणी ते सुद्धा तुमच्याजवळ ठेवायचं आहे रिव्हिजन करण्यासाठी. चला मग थांबणार आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.